नमस्कार. आजच्या आपल्या या सखोल अभ्यासात आणि चर्चेत सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनाशी खूप खोलवर जोडलेल्या विषयावर प्रकाश टाकणार आहोत. हं, आजच्या चर्चेचा आपला मुख्य विषय आहे शैक्षणिक मानसशास्त्राचा पाया आणि अध्ययनाची प्रक्रिया, ज्याला आपण फाउंडेशन्स ऑफ एज्युकेशनल सायकॉलॉजी अँड द लर्निंग प्रोसेस असं म्हणतो. नक्कीच. म्हणजे बघा, विचार केला तर आपल्या लक्षात येतं की आपण रोज काही ना काही नवीन शिकत असतो. हं, पण हे शिकणे किंवा अध्ययन म्हणजे नक्की काय? अगदी बरोबर. आपल्या आजच्या या सखोल चर्चेचे मिशन हेच आहे: मानसशास्त्राचा उगम कसा झाला, त्याचा रंजक इतिहास काय आहे आणि आपण खऱ्या अर्थाने एखादी गोष्ट कशी शिकतो यामागील वैज्ञानिक आणि मानसिक रहस्य आज आपण उलगडणार आहोत. चला तर मग हे समजून घेऊया आणि या माहितीच्या प्रवासाला सुरुवात करूया. हो, चला. आज नेहमीप्रमाणे आपले तज्ज्ञ इथे उपस्थित आहेत, जे या विषयाच्या अगदी मुळाशी जाऊन आपल्याला मार्गदर्शन करतील. धन्यवाद. आणि आजच्या या चर्चेचे महत्त्व खरं तर खूप मोठे आहे. कारण आज आपण इथे केवळ काही पुस्तकी माहिती किंवा साचेबद्ध व्याख्या बघणार नाही आहोत. शिकणे ही वरवर साधी वाटणारी संकल्पना प्रत्यक्षात किती गुंतागुंतीची आणि सखोल आहे हे आपण समजून घेणार आहोत. आपण अनेकदा शिक्षण आणि अध्ययन यांची गल्लत करतो. हो, खूप जण करतात तसं. होय, पण जेव्हा आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अध्ययन या प्रक्रियेकडे पाहतो तेव्हा आपल्याला मानवी वर्तनाचे आणि मनाचे अनेक न उलगडलेले पैलू समजायला लागतात. आपण स्वतः कसे विचार करतो आणि आजूबाजूच्या जगातून माहिती कशी ग्रहण करतो हे समजून घेण्यासाठी हा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. हा मुद्दा अत्यंत कळीचा आहे आणि या संपूर्ण प्रक्रियेचा पाया ज्या शास्त्रावर उभा आहे ते म्हणजे मानसशास्त्र. बरोबर. आपल्या संदर्भ साहित्यातून मी जेव्हा या विषयाचा ऐतिहासिक प्रवास वाचत होते तेव्हा मला तो खूपच रंजक वाटला. कारण आपण आज ज्याला मानसशास्त्र म्हणतो ते सुरुवातीपासूनच असं प्रगत किंवा वैज्ञानिक स्वरूपाचं नव्हतं. अजिबात नाही. त्याचा उगम मुळात तत्वज्ञानातून म्हणजेच फिलॉसॉफीमधून झालेला आहे. ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर अगदी ख्रिस्तपूर्व काळात मानसशास्त्राला चक्क आत्म्याचं शास्त्र किंवा सायन्स ऑफ सोल म्हणून संबोधलं जायचं. सायन्स ऑफ सोल. महान ग्रीक तत्वज्ञ ॲरिस्टॉटल यांनी त्यांचा डी ॲनेमा नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यात मानसशास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास पहिल्यांदाच मांडला. म्हणूनच ॲरिस्टॉटल यांना मानसशास्त्राचे जनक मानले जाते. हो. त्याच काळात प्लेटो यांनी त्यांच्या रिपब्लिक या सुप्रसिद्ध ग्रंथात असे सुचवले होते की मानसशास्त्र हे व्यक्तीमधील भिन्नतेचे शास्त्र आहे. प्रत्येक व्यक्ती दुसऱ्यापेक्षा वेगळी कशी असते याचा तो अभ्यास होता. इथे एक अत्यंत रंजक गोष्ट समोर येते. हा जो इतिहास आहे ना, तो मानवी विचारांच्या उत्क्रांतीचा एक उत्तम नमुना आहे. कसं काय? आत्म्याचं शास्त्र ही संकल्पना काळाच्या ओघात तशीच राहिली नाही. कारण आत्मा ही एक अमूर्त संकल्पना आहे. म्हणजे ती दिसत नाही. नेमकं हेच. तो कसा दिसतो, त्याचे मोजमाप कसे करायचे हे कोणाला सांगता येत नव्हते. त्यामुळे 16व्या शतकापर्यंत यात बदल झाला आणि विचारवंत त्याला मनाचे शास्त्र किंवा सायन्स ऑफ माइंड म्हणू लागले. बरं, मनाचे शास्त्र. पण विज्ञानाला नेहमीच असे काहीतरी हवे असते जे मोजता येईल, ज्याचा प्रत्यक्ष आणि प्रयोगशाळेत अभ्यास करता येईल. मन सुद्धा अमूर्तच होते. हो, मन कुठे आहे हे तरी कुठे दाखवता येतं. अगदी बरोबर. म्हणूनच 19व्या शतकाच्या उत्तरार्धात एक मोठी क्रांती झाली. विल्यम वुंड नावाच्या अभ्यासकाने 1879 मध्ये जर्मनीतील लिप्झिग या शहरात जगातली पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन केली. ओके, पहिली प्रयोगशाळा. होय. त्यांनी या विषयाला जाणीवेचे शास्त्र म्हणजेच सायन्स ऑफ कॉन्शियसनेस असे नाव दिले. त्यांनी माणसाच्या जाणीवा आणि प्रतिक्रिया वेळ मोजण्याचे प्रयोग तिथे सुरू केले. हे खरोखरच थक्क करणारे आहे. म्हणजे आत्म्यापासून मनापर्यंत आणि मनापासून जाणीवेपर्यंतचा हा प्रवास एका अर्थाने मानसशास्त्राला अधिक वैज्ञानिक बनवण्याचा प्रयत्न होता. नक्कीच तसाच तो प्रयत्न होता. पण तरीही आपण आज ज्याला आधुनिक शैक्षणिक मानसशास्त्र म्हणतो त्याचा मुख्य गाभा वेगळाच आहे. आज आपण वर्तन हा शब्द जास्त वापरतो. हे कसं घडलं? अगदी अचूक ठिकाणी बोट ठेवलं. हा जो बदल आहे तो या विषयातील सर्वात मोठा आहा मोमेंट मानला जातो. आधुनिक युगात मानसशास्त्राला एक नवीन आणि सर्वात ठोस दिशा दिली ती जे.बी. वॉटसन यांनी. 20व्या शतकाच्या सुरुवातीला वॉटसन यांनी मांडले जाणीव किंवा मन या गोष्टी आपण थेट पाहू शकत नाही. बरोबर आहे. पण आपण माणसाचे वर्तन नक्कीच पाहू शकतो, ज्याला आपण बिहेवियर म्हणतो. त्याचे निरीक्षण करू शकतो आणि ते मोजूही शकतो. म्हणजे जे डोळ्यांना दिसतात ते. होय.
म्हणूनच त्यांनी मानसशास्त्राला वर्तनाचे शास्त्र म्हणजेच सायन्स ऑफ बिहेवियर म्हणून प्रस्थापित केले. आणि विशेष म्हणजे ही व्याख्या आजही सर्वमान्य आहे. म्हणजे जे मोजता येते तेच शास्त्र. हा दृष्टिकोन खरोखरच खूप प्रॅक्टिकल वाटतो. होय, आणि याचा शैक्षणिक मानसशास्त्राशी थेट संबंध आहे. शैक्षणिक मानसशास्त्र ही याच मुख्य मानसशास्त्राची एक अत्यंत महत्त्वाची शाखा आहे. ती शैक्षणिक पर्यावरणातील मानवी वर्तनाचा अभ्यास करते. म्हणजे वर्गातील विद्यार्थ्यांचा अभ्यास? अगदी तसंच. एका शिक्षकासाठी हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचे असते. शिक्षक वर्गात विद्यार्थ्याचा आत्मा किंवा मन पाहू शकत नाही, पण त्याचे वर्तन नक्कीच पाहू शकतो. हो, कारण वर्तन थेट समोर दिसतं. बालकाच्या जन्मापासून ते अगदी वृद्धावस्थेपर्यंत जे शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल होतात ते वर्तनातूनच दिसतात. या जाणीवेमुळेच शिक्षक आपले अध्यापन अधिक प्रभावी करू शकतो. विद्यार्थ्याचे वर्तन समजले तरच त्याला योग्य दिशा देता येते. हा दृष्टिकोन खूपच स्पष्ट करणारा आहे. वर्तन हा केंद्रबिंदू आहे. आणि यावरूनच मला आपल्या पुढच्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळावंसं वाटतं. आपण सतत अध्ययन किंवा लर्निंग हा शब्द वापरतो. पास होण्यासाठी घोकमपट्टी करणे असाच अर्थ काढला जातो. दुर्दैवाने हो. मी आपले संदर्भ साहित्यात वाचत होते आणि त्यात वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांच्या काही व्याख्या दिल्या आहेत. नॉर्मन मन, गिलफोर्ड, क्रो अँड क्रो, मर्फी हे सगळे अभ्यासक वेगवेगळे शब्द वापरतात. बरोबर. कोणी सवयी आणि अभिवृत्ती म्हणतोय, कोणी पर्यावरणामुळे होणारा बदल म्हणतोय, तर गिलफोर्ड वर्तनामुळे वर्तनात होणारा बदल असे म्हणतात. मला यात थोडं गोंधळ उडालाय. या सर्वांचा नक्की एकच अर्थ आहे का? खऱ्या अर्थाने अध्ययन म्हणजे नक्की काय? हा गोंधळ उडणे अत्यंत स्वाभाविक आहे, कारण वेगवेगळ्या अभ्यासकांनी अध्ययनाकडे वेगवेगळ्या कोनातून पाहिले आहे. पण हा गैरसमज सर्वात आधी दूर करणे गरजेचे आहे की घोकमपट्टी करणे किंवा फक्त माहिती साठवणे म्हणजे अध्ययन. आपण जर या सर्व व्याख्यांचा बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला एक समान धागा किंवा एक कोर सापडतो. तो धागा कोणता? तो धागा म्हणजे अनुभव, सराव आणि प्रशिक्षणाच्या परिणामी मानवी वर्तनात घडून आलेला स्थायी आणि उद्देशपूर्ण बदल म्हणजे अध्ययन होय. स्थायी बदल? होय. जोपर्यंत वर्तनात एखादा सकारात्मक आणि कायमस्वरूपी बदल होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने काहीही शिकलेले नसते. म्हणजे बदल हा कायमस्वरूपी असणं महत्वाचं आहे. नेमके हे. इथे सर्वात महत्वाचा शब्द आहे सापेक्षतः कायमस्वरूपी म्हणजेच रिलेटिव्हली परमनंट. हा अध्ययनाचा सर्वात मोठा निकष आहे. मला थोडं अजून स्पष्ट करून सांगाल का? हो, नक्कीच. समजा एखाद्या व्यक्तीने आजारपणात एखादे औषध घेतले आणि त्या औषधाच्या गुंगीमुळे किंवा प्रभावामुळे त्याच्या वर्तनात अचानक काही बदल झाला किंवा खूप शारीरिक थकव्यामुळे एखादी व्यक्ती वेगळ्या पद्धतीने किंवा चिडचिड करून वागू लागली तर त्याला आपण अध्ययन म्हणू शकत नाही. कारण तो बदल तात्पुरता असतो. अगदी बरोबर. औषधाचा प्रभाव उसरला किंवा थकवा दूर झाला की व्यक्ती पुन्हा मूळपदावर येते. पण अध्ययनातून आलेला बदल हा मेंदूत आणि वर्तनात कायमचा कोरला जातो. हा मुद्दा अगदी डोक्यात प्रकाश पाडणार आहे. तात्पुरता बदल हे अध्ययन नाही. यासाठी मला एक अत्यंत दैनंदिन आणि प्रभावी उदाहरण आठवतं जे या व्याख्येला अगदी चपखल बसतं. सांगा ना. समजा एखादे लहान मूल रंगत जाते आणि तिथे पेटलेल्या दिव्याला किंवा अग्नीला हात लावते. साहजिकच त्याला चटका बसतो आणि वेदना होतात. हा त्या मुलाचा एक अनुभव झाला. अनुभव. आता या अनुभवानंतर ते मूल आयुष्यात पुन्हा कधीही जाणीवपूर्वक आगीला किंवा गरम वस्तूला हात लावत नाही. त्याच्या वर्तनात झालेला हा बदल कायमस्वरूपी असतो. हा अनुभवातून झालेला बदल आहे आणि हेच खऱ्या अर्थाने अध्ययन आहे. बरोबर? 100%. हे एक उत्तम उदाहरण आहे. अध्ययनाची जी महत्वाची वैशिष्ट्ये आहेत ती या उदाहरणातून अगदी स्पष्ट होतात. बरं. अध्ययन ही केवळ एक शारीरिक कृती नसून ती एक सखोल मानसिक स्थिती आहे. त्या उदाहरणात मुलाच्या मेंदूने त्या चटका बसण्याच्या अनुभवावर प्रक्रिया केली आणि भविष्यातील धोक्यापासून स्वतःला वाचवण्याचा एक उद्देश साध्य केला. म्हणजे उद्देशपूर्णता आलीच. हो. अध्ययनाचे फळ नेहमी उद्देशपूर्ण असते. तसेच हे अध्ययनच आपल्याला पर्यावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता प्रदान करते. यालाच आपण मानसशास्त्रीय भाषेत समायोजन किंवा ॲडजस्टमेंट असे म्हणतो. आणि या संपूर्ण प्रक्रियेत 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे प्रेरणा आणि दुसरी म्हणजे प्रबलीकरण. प्रेरणा हा शब्द आपण नेहमी ऐकतो, ज्याला मोटिवेशन म्हणतात. पण हे प्रबलीकरण किंवा रिइन्फोर्समेंट म्हणजे नक्की काय?
याचा अध्ययनात कसा वापर होतो? खूप चांगला प्रश्न आहे. प्रबलीकरण म्हणजे थोडक्यात सांगायचे तर एखाद्या विशिष्ट वर्तनाला मिळणारा असा प्रतिसाद ज्यामुळे ते वर्तन पुन्हा घडण्याची शक्यता वाढते किंवा कमी होते. म्हणजे शाब्बासकी देण्यासारखं. अगदी तसंच. उदाहरणार्थ, जर एखाद्या विद्यार्थ्याने गणिताचे कोडे सोडवले आणि शिक्षकांनी त्याचे सर्वांसमोर कौतुक केले, जे सकारात्मक प्रबलीकरण आहे, तर तो विद्यार्थी पुन्हा तसाच चांगला अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त होतो. हो, त्याला प्रोत्साहन मिळतं. याउलट नकारात्मक प्रबलीकरण हे एखादे चुकीचे वर्तन थांबवण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे अनुभवासोबतच हे प्रबलीकरण अध्ययनाला पक्के करण्याचे काम करते. समजलं. म्हणजे अनुभवाला मिळणारा प्रतिसाद शिकण्याची प्रक्रिया मजबूत करतो. मग यावरून असा प्रश्न निर्माण होतो की या अध्ययनाच्या प्रक्रियेला नक्की चालना कोण देतं? आपण याला शिकण्याची इंजिने म्हणू शकतो का? कारण साहित्यामध्ये अध्ययनावर परिणाम करणारे काही अंतर्गत घटक दिले आहेत. इंटरनल फॅक्टर्स. हे असे घटक आहेत जे विद्यार्थ्याच्या स्वतःच्या आत असतात. याबद्दल थोडं सविस्तर समजून घेऊया. होय. अंतर्गत घटक हे विद्यार्थ्याच्या वैयक्तिक, शारीरिक आणि मानसिक गुणधर्मांशी थेट संबंधित असतात. यातील सर्वात पहिला आणि मूलभूत घटक म्हणजे बुद्धिमत्ता किंवा इंटेलिजन्स. ओके, बुद्धिमत्ता. एखाद्या व्यक्तीची आकलन शक्ती आणि तर्क करण्याची क्षमता ही पूर्णपणे त्याच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून असते. ज्याची बुद्धिमत्ता अधिक तीव्र असते तो अमूर्त संकल्पना म्हणजेच ॲब्स्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट्स खूप लवकर आणि सहज समजून घेतो. आणि ज्यांना वेळ लागतो त्यांचं काय? ज्यांना एखादी गोष्ट समजायला वेळ लागतो त्यांच्यासाठी शिकण्याची पद्धत वेगळी असावी लागते. हे अगदी स्वाभाविक आहे. प्रत्येकाची आकलन क्षमता वेगळी असते. पण मला असं वाटतं की नुसती बुद्धिमत्ता असून उपयोग नाही, जर प्रेरणा नसेल तर. अगदी बरोबर बोललात. कारण अनेकदा आपण पाहतो की खूप हुशार मुलेही अभ्यासात मागे पडतात, कारण त्यांना तो विषय शिकण्याची इच्छाच नसते. म्हणूनच दुसरा आणि अत्यंत कळीचा घटक आहे प्रेरणा. आता प्रेरणा दोन प्रकारची असते, आंतरिक आणि बाह्य. इंट्रिन्सिक आणि एक्स्ट्रिन्सिक. होय. आंतरिक प्रेरणा ही व्यक्तीच्या आतून, मनातून येते. एखाद्या गोष्टीची मनापासून आवड असणे, कुतूहल असणे ही आंतरिक प्रेरणा आहे. आणि बाह्य? बाह्य प्रेरणा ही बक्षीस मिळवण्याच्या आशेपोटी, परीक्षेत गुण मिळवण्यासाठी किंवा शिक्षेच्या भीतीपोटी निर्माण होते. मानसशास्त्र स्पष्टपणे सांगते की आंतरिक प्रेरणा ही कायम, दीर्घकालीन अध्ययनासाठी अधिक श्रेष्ठ आणि प्रभावी असते. हा मुद्दा आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. कारण अनेकदा शाळांमध्ये फक्त ग्रेड्स, मार्क्स किंवा शिक्षेचा वापर करूनच मुलांना शिकवण्याचा प्रयत्न होतो, जी पूर्णपणे बाह्य प्रेरणा आहे. हो, आणि ती जास्त काळ टिकत नाही. अगदी. पण ही बाह्य प्रेरणा फार काळ टिकत नाही. याच संदर्भात तिसरा घटक येतो, तो म्हणजे अभिरुची आणि रस, ज्याला आपण इंटरेस्ट म्हणतो. होय. अभिरुची आणि आंतरिक प्रेरणा यांचा खूप जवळचा संबंध आहे. ज्या विषयात एखाद्याला नैसर्गिक रस असतो तो विषय कितीही कठीण असला तरी त्याला सोपा वाटतो. खरंय, आवडीचं काम नेहमीच सोपं वाटतं. आणि शिकणे हे एक ओझे न राहता आनंददायी प्रक्रिया बनते. यासोबतच चौथा एक महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे परिपक्वता किंवा मॅच्युरेशन. परिपक्वता म्हणजे शारीरिक आणि मानसिक वाढ. इथे मला सायकल चालवण्याचं एक उदाहरण आठवतं जे खूप चपखल बसतं. बरं, सांगा. समजा एखादे 3-4 वर्षांचे लहान मूल आहे. त्याला जगातील सर्वोत्तम सायकल आणून दिली आणि शिकवण्यासाठी उत्कृष्ट प्रशिक्षक दिला, तरी ते मूल सायकल चालवायला शिकू शकत नाही. बरोबर. का बरं? कारण सायकल चालवण्यासाठी ज्या शारीरिक स्नायूंची ताकद आणि मानसिक संतुलनाची गरज असते ती परिपक्वता त्या वयात आलेलीच नसते. म्हणजे शरीर आणि मन नैसर्गिकरित्या तयार असल्याशिवाय अध्ययन अशक्य आहे. अत्यंत उत्तम उदाहरण. आणि या परिपक्वतेतूनच आपला पाचवा अंतर्गत घटक उलगडतो, तो म्हणजे तयारीची अवस्था किंवा रेडिनेस. सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ थॉर्नडाईक यांनी हा अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत मांडला आहे. त्यांच्या मते जोपर्यंत शिकणारा मानसिकदृष्ट्या नवीन ज्ञान ग्रहण करण्यासाठी तयार नसतो तोपर्यंत त्याला काहीही शिकवणं व्यर्थ ठरतं. म्हणजे मानसिकता आधी हवी. हो. असे म्हणतात ना की घोड्याला पाण्यापर्यंत नेले जाऊ शकते, पण त्याला पाणी पिण्याची सक्ती कोणीही करू शकत नाही. तसाच हा प्रकार आहे. मन जोपर्यंत मला हे शिकायचे आहे असे म्हणत नाही तोपर्यंत जगातली कोणतीही प्रगत पद्धत उपयोग शून्यात जमा होते. वाह, थॉर्नडाईक यांचा हा सिद्धांत खरोखरच खूप मूलभूत आहे. मानसिक तयारी हीच अर्धी लढाई जिंकण्यासारखी आहे. आता आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करूया. नक्कीच.
हे झाले व्यक्तीच्या आतले किंवा मनातील घटक. पण समजा एखादा विद्यार्थी आतून पूर्णपणे तयार आहे, त्याची बुद्धिमत्ताही चांगली आहे, त्याला प्रेरणा आणि रस दोन्ही आहे, पण त्याच्या सभोवतालची परिस्थिती किंवा वातावरणच खराब असेल तर? इथेच बाह्य घटकांची म्हणजे एक्सटर्नल फॅक्टरची एंट्री होते, बरोबर? जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर बाह्य घटकांचे महत्त्व आपल्या सहज लक्षात येते. हे घटक सभोवतालच्या पर्यावरणाशी संबंधित असतात आणि ते शिकण्याच्या प्रक्रियेला गती देऊ शकतात किंवा पूर्णपणे मारून टाकू शकतात. यात कोणते घटक येतात? यात पहिला घटक येतो अध्यापन पद्धती किंवा टीचिंग मेथड्स. समोरच्याला शिकवण्याची पद्धत जर वयोगटानुसार किंवा विषयानुसार नसेल तर शिकणं कंटाळवाणं होते. हो, मुलं कंटाळतात. लहान मुलांना एका जागी बसून केवळ कोरडे व्याख्यान दिले तर ते काहीही शिकणार नाहीत. त्यांना खेळातून, कृतीतून शिकवावे लागते. नक्कीच. ॲक्टिव्हिटी बेस्ड असलं पाहिजे. आणि या पद्धतीसोबतच जोडल्या गेलेला दुसरा अत्यंत संवेदनशील बाह्य घटक म्हणजे वर्गातील वातावरण, क्लासरूम एन्व्हायरमेंट. हो, हा खूप महत्वाचा भाग आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर वर्गात सतत भीतीचे आणि तणावाचे वातावरण असेल, शिक्षक अत्यंत कठोर असतील, तर विद्यार्थी प्रश्न विचारण्यास घाबरतात. आणि तिथेच शिकणं थांबतं. अगदी. आणि जिथे प्रश्न विचारले जात नाहीत, तिथे विद्यार्थ्यांची नैसर्गिक कुतूहल वृत्तीच मरून जाते. त्यामुळे भयमुक्त आणि मोकळे वातावरण हे अध्ययनासाठी अत्यंत अनिवार्य आहे. हे अगदी वास्तव आहे. या व्यतिरिक्त तिसरा मोठा प्रभाव असतो कुटुंब आणि समाजाचा, फॅमिली अँड सोशल इन्फ्लुएन्स. घरचं वातावरण. हो, बाळकाचे संगोपन कसे झाले आहे, त्याच्या घरात शिक्षणाबद्दल किंवा नवीन गोष्टी शिकण्याबद्दल कसा दृष्टिकोन आहे, घरातील शैक्षणिक वातावरण कसे आहे, या सर्वांचा अत्यंत थेट परिणाम अध्ययनावर होतो. नक्कीच. जर कुटुंबात ज्ञानाला महत्त्व दिलं जात असेल तर ती प्रवृत्ती मुलांमध्ये नैसर्गिकरित्या झिरपते. आणि चौथा बाह्य घटक आहे अभ्यासक्रमाचं स्वरूप किंवा करिक्युलम डिझाईन. म्हणजे जो सिलेबस असतो तो. हो, म्हणजे जे शिकवले जात आहे त्याचा खऱ्या आयुष्याशी काही संबंध आहे की नाही. अभ्यासक्रम जर पुस्तकी पानांपुरता मर्यादित न राहता वास्तविक जीवनाशी आणि दैनंदिन समस्यांशी जोडलेला असेल तर शिकण्यात नैसर्गिकरित्या अधिक रस निर्माण होतो. हा मुद्दा तर अगदी सर्वांनाच लागू पडतो. शाळेत असताना ज्या विषयांचा खऱ्या आयुष्यात उपयोग दिसायचा ते विषय हे नेहमीच सोपे वाटायचे. हो, बरोबर आहे. हे सर्व बाह्य आणि अंतर्गत घटक मिळून एक अशी परिसंस्था तयार करतात जी अध्ययनाला आकार देते. मला असं वाटतं की आपण आज इथे जी काही चर्चा करत आहोत हे ज्ञान केवळ शाळेतील विद्यार्थ्यांसाठी किंवा शिक्षकांसाठीच मर्यादित नाहीये. अजिबात नाही. ज्या कोणाला नवीन कौशल्य शिकण्याची आवड आहे किंवा जे कॉर्पोरेट क्षेत्रात दुसऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करतात, अशा प्रत्येकासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण हे नियम समजून घेतो तेव्हा आपण स्वतःची शिकण्याची पद्धत अधिक प्रभावी बनवू शकतो आणि इतरांनाही उत्तम प्रकारे मदत करू शकतो. 100%. मानसशास्त्राचा मुख्य उद्देशच हा आहे की मानवी वर्तन समजून घेऊन मानवी जीवन अधिक सुकर आणि प्रगल्भ करणे. जेव्हा अध्ययनाचे हे सर्व अंतर्गत आणि बाह्य घटक व्यवस्थित समजतात तेव्हा व्यक्ती स्वतःच्या क्षमतांचे उत्तम मूल्यमापन करू शकते. स्वतःला कुठे सुधारण्याची गरज आहे हे ओळखणे सोपे जाते. चला तर मग आजच्या या अत्यंत माहितीपूर्ण आणि सखोल चर्चेचा थोडक्यात पण प्रभावी सारांश काढूया. नक्कीच. आज आपण पाहिलं की मानसशास्त्राचा प्रवास हा अरिस्टॉटलच्या आत्म्याच्या शास्त्रापासून ते जे.बी. वॉटसन यांच्या वर्तनाच्या शास्त्रापर्यंत कसा उत्क्रांत झाला. बदल होतो त्यालाच खऱ्या अर्थाने अध्ययन म्हटले जाते. बरोबर. अध्ययनाची ही इंजिने सुरळीत चालण्यासाठी बुद्धिमत्ता, आंतरिक प्रेरणा आणि मानसिक तयारी यांसारखे अंतर्गत घटक जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढेच योग्य अध्यापन पद्धती आणि भयमुक्त वातावरणही तितकेच आवश्यक आहे. नक्कीच. आणि आजच्या या चर्चेचा शेवट करताना मला एक विचार करायला लावणारा प्रश्न उपस्थित करायचा आहे. सांगा ना. आपण आज थॉर्नडाईकच्या सिद्धांताविषयी बोललो, ज्यानुसार नवीन गोष्ट शिकण्यासाठी मानसिक तयारी आणि भयमुक्त वातावरण हे सर्वात महत्त्वाचे असते. हो, आपण ते पाहिलं. तसेच आपण पाहिले की आंतरिक प्रेरणा ही बाह्य प्रेरणेपेक्षा कधीही श्रेष्ठ असते. मग असा विचार करा, आजकालच्या अनेक शिक्षण व्यवस्था किंवा कॉर्पोरेट स्तरावरील प्रशिक्षण प्रणाली या खूप कठोर आणि साचेबद्ध असतात. खरे. त्या मुख्यत्वे बक्षीस किंवा शिक्षा म्हणजेच केवळ बाह्य प्रेरणांवर अवलंबून असतात. तर मग अशा प्रकारच्या कठोर व्यवस्था खऱ्या अर्थाने आपल्याला शिकण्यास मदत करत आहेत की आपल्या नैसर्गिक आणि आनंददायी शिकण्याच्या प्रक्रियेत एक मोठा अडथळा ठरत आहेत? बापरे, हा खूप मोठा प्रश्न आहे. होय, या एका प्रश्नावर नक्की विचार व्हायला हवा, कारण याचं उत्तरच आपल्या भविष्यातील शिक्षणाची योग्य दिशा ठरवेल.
खरंच, हा एक अत्यंत भेदक आणि स्वतःच्याच शिकण्याच्या प्रक्रियेकडे नव्याने पाहायला लावणारा प्रश्न आहे. यावर सर्वांनीच नक्की मंथन करायला हवं. होय. आजच्या या सखोल अभ्यासात आणि चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अध्ययनाची ही निरंतर चालणारी प्रक्रिया अशीच अविरत चालू राहो